प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे, पण पोटाच्या एका बाजूला खूप दुखत आहे, ब्लीडिंग सुरू होत आहे, तर हे नॉर्मल प्रेग्नन्सी नसू शकतं. नमस्कार, मी डॉक्टर प्राची पिट्टलवार मेडा, मेडा हॉस्पिटल जटपुरा गेट चंद्रपूर येथून. मी गायनेकोलॉजिस्ट व इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट आहेत आणि आज आपण बोलूया एक्टॉपिक प्रेग्नन्सी या विषयावर. नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये एग फुटल्यानंतर तो ट्यूबमध्ये येतो. ट्यूबमध्येच एग आणि स्पर्म हे मिळून बेबी म्हणजे एम्ब्रियो तयार होतो आणि मग तो गर्भाशयाच्या लायनिंग मध्ये येऊन चिपकतो, ज्याला आपण इम्प्लांटेशन म्हणतो. पण जेव्हा तो या गर्भाशयाच्या लायनिंगमध्ये चिपकत नाही आणि तो ट्यूबमध्येच राहतो किंवा इतरत्र असतो गर्भाशय सोडून, तर त्याला आपण एक्टॉपिक प्रेग्नन्सी असं म्हणतो. एक्टॉपिक प्रेग्नन्सीचं मोस्ट कॉमन साईट हे फॅलोपियन ट्यूबमध्ये राहू शकतं, पण त्या व्यतिरिक्त ते कधी सर्व्हिक्समध्ये, ओव्हरीमध्ये किंवा इव्हन ॲब्डोमेनमध्ये पण राहू शकतं. पण ही प्रेग्नन्सी तिथे ग्रो होऊ शकत नाही, म्हणून आईच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच आपण एक्टॉपिक प्रेग्नन्सीला एमर्जन्सी समजतो. कधी-कधी एक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये काहीच सिम्प्टम नसू शकतात किंवा फारच माईल्ड सिम्प्टम्स आहे, ज्यामुळे एक्टॉपिक प्रेग्नन्सी डायग्नोज करणं डिफिकल्ट राहू शकतं. स्कॅनमध्ये गर्भाशयाच्या आतमध्ये प्रेग्नन्सी दिसत नाही आहे, पण सुरुवातीला प्रेग्नन्सी गर्भाशयाच्या आतच दिसेल असं नाही. त्यामुळे डायग्नोसिस इनिशियली थोडंसं डिफिकल्ट राहू शकतं आणि आपल्याला वारंवार सोनोग्राफी किंवा बीटा एचसीजी टेस्ट ही करावी लागू शकते. पण पोटाच्या एका बाजूला जर खूप दुखत आहे, तुम्हाला चक्कर येत आहे, ब्लीडिंग होत आहे, शोल्डरच्या एका बाजूला दुखत आहे, खूपच अशक्तपणा वाटत आहे, तर या सगळ्या सीरियस साइन्स आहेत. तर या एक्टॉपिक प्रेग्नन्सीचे रिस्क फॅक्टर काय आहेत? जर तुम्हाला पहिले कोणती ट्यूबल सर्जरी झालेली आहे किंवा तुम्हाला एंडोमेट्रियोसिस आहे किंवा पेल्विक इन्फेक्शन आहे किंवा तुम्ही इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट घेतलेली आहे किंवा स्मोकिंग करत आहात किंवा कॉपर्टी सोबत म्हणजे गर्भाशयाच्या आत कॉपर्टी आहे, तर एक्टॉपिक प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढतात. पण प्रत्येकदा रिस्क फॅक्टर असेलच असे नाही. म्हणून जर तुम्हाला एका बाजूला दुखत आहे किंवा ब्लीडिंग होत आहे, तर याकडे दुर्लक्ष करू नका. तर डॉक्टर डायग्नोसिस कसं करणार आहेत? डायग्नोसिस डॉक्टर हे तुमच्या सिम्प्टम्सवरनं करतील. तुम्हाला अल्ट्रासोनोग्राफी आणि बीटा एचसीजी या टेस्ट सांगतील. सुरुवातीला डायग्नोसिस थोडंसं कठीण होऊ शकतं, जेव्हा कुठेच बीटा एचसीजी पॉझिटिव्ह येत आहे, पण सॅक कुठेच दिसत नाहीये. त्यामुळे वारंवार बीटा एचसीजी आणि सोनोग्राफी करावी लागू शकते. तर एक्टॉपिक प्रेग्नन्सीचं ट्रीटमेंट काय आहे? एक्टॉपिक प्रेग्नन्सीचं ट्रीटमेंट हे तुम्ही कोणत्या स्टेजवर आहे यावर डिपेंड आहे. म्हणजे तुमच्या सॅकची साईज किती आहे, तुमचं बीटा एचसीजी लेव्हल किती आहे, तुम्ही स्टेबल आहेत का, की तुमचं बीपी फॉल होत आहे, पोटामध्ये ब्लीडिंग झाली आहे का, हिमोपेरिटोनियम झालं आहे का, याच्यावर डिपेंडंट आहे. एक्टॉपिक प्रेग्नन्सी जर अर्ली स्टेजमध्ये आहे, तर आपण त्याला इंजेक्शननी म्हणजे इंजेक्शन मिथोट्रेक्सेट देऊन त्याला डिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू शकतो. पण जर ती रप्चर होण्याच्या मार्गावर आहे, तर मात्र आपल्याला ती लॅप्रोस्कोपी करून ट्यूब काढावी लागू शकते. ती ट्यूब जर बस्ट झालेली आहे, पोटात हिमोपेरिटोनियम म्हणजे ब्लड जमा झालेलं आहे, तर आपल्याला चिरा मारून ती ट्यूब काढावी लागू शकते. पहिली एकदा एक्टॉपिक प्रेग्नन्सी झाल्यानंतर फ्युचर फर्टिलिटीबाबत मनात शंका येऊ शकतात. पुढची प्रेग्नन्सी प्लॅन करताना अर्ली प्रेग्नन्सी डिटेक्शन आणि अर्ली स्कॅन हे इम्पॉर्टंट आहे. प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरही खूप पेन आहे एका बाजूला, ब्लीडिंग होत आहे, वीकनेस होत आहे, तर याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरला कन्सल्ट करा आणि एक्टॉपिक प्रेग्नन्सी अर्ली डिटेक्ट केल्यास जीव वाचवता येतो आणि फ्युचर फर्टिलिटी सुरक्षित ठेवता येते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.